हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर आज आहे रक्षाबंधन, त्यामुळे आज सकाळी परी आणि जानू अर्णवला राखी बांधण्यासाठी आले होते आणि अर्णवची आंघोळ वगैरे झाली होती त्यामुळे आम्ही छान अशी राखी सेलिब्रेट केली. त्याचे खूप फोटो व्हिडिओज काढले. परीने राखी बांधली, पण आमच्या जानूचा मूड थोडा ऑफ होता, कारण जानूचं आणि परीचं आणि अर्णवचं भांडण झालं, त्याच्यामुळे ती रुसली होती. पण आम्ही अर्णवनी जानूला आणि परीला सुद्धा गिफ्ट दिलं आणि गिफ्टमध्ये आम्ही दिलं होतं पोस्टर कलर्स, कारण त्यांना कलरिंग खूप आवडतं आणि ते त्यांना युजफुल पण आहे, म्हणून आम्ही छान असं गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर आम्ही सगळे चाललो होतो गावाकडे, कारण आज गावाकडे आमच्या लक्ष्मी आईची म्हणजे सासूबाईंच्या माहेरची देवी आणि सासरची देवी कुलदेवी एक आहे आणि त्या गावची यात्रा असते, म्हणजे त्या देवीची यात्रा असते. त्यामुळे आम्ही गावाकडे चाललो होतो. जाणताना बघा ना कसलं भारी वातावरण झालं होतं. असं रिमझिम पाऊस पण पडत होता, हवेत गारवा होता आणि अजिबात ऊन नव्हतं, त्यामुळे मस्त वाटत होतं. आणि मग गावातल्या घरी गेलो आणि तिथं रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झाला. म्हणजे एकमेकांना सगळे भाऊ बहीण राखी बांधत होते, गिफ्ट देत होते. पण मला थोडंसं आतून वाईट वाटत होतं, कारण माझ्याकडे सगळं काही आहे बरं का, पण माझ्या नशिबात रक्षाबंधन आणि भाऊबीज ही सणच नाही, कारण मी कधी सेलिब्रेट केलं नाही, त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मी आईच्या दर्शनासाठी आणि तिथं खूप मस्त वातावरण झालं होतं. बैल वगैरे आले होते, असं म्हणजे मी खूप दिवसातून बघत होते, त्यामुळे भारी वाटत होतं आणि गर्दी पण भरपूर होती. मग देवीचं दर्शन घेतलं आणि दुपारचे 4 वाजले होते आणि त्यावेळेस देवीची पालखी फिरत असते आणि ती पालखी फिरत होती. आणि त्यानंतर मग आम्ही शॉपिंग करायला गेलो, म्हणजे थोडंसं फिरायला गेलो. मग जातानाच खूप गाठीभेटी, म्हणजे सगळे गावातले बाहेरचे गावाकडचे सगळे भेटतात, मग त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि वातावरण कसलं भारी झालं होतं. आणि थोडं फिरल्यानंतर मग सगळे थोडंसं खाण्यासाठी थांबले आणि मला चिडवत होते सगळे, कारण माझा होता उपवास आणि मला तर बाहेरचं खायला खूप आवडते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळे हसत होते का हिला खायला भेटत नाही म्हणून, कारण हिचा उपवास आहे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो घरी जाताना आम्ही शेडवरती थांबलो. तिथं थोडंसं शेतात मस्तपैकी थोडा एन्जॉय केला आणि त्यानंतर शेतातून गेलो गावाकडच्या घरी आणि तिथं गेल्यानंतर चहा पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर अर्णव आणि मी परत एकदा रानात आलो. आणि अर्णवला बदकं खूप आवडतात, त्याच्यामुळे ते त्यांना मका वगैरे टाकत होता आणि अचानकच पाऊस आला, काहीच कारण नव्हतं आणि असं संपवला आजचा दिवस.